विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी आपण समासाबद्दल थोडी माहिती घेतली. आता आपण भाषा अभ्यासामधला प्रश्न चौथ्यामधला दुसरा प्रश्न येतो, त्याला शब्दसिद्धी म्हणतात. हा गुण दोन गुणासाठी हाही प्रश्न विचारला जातो. जसं समासाचे आपण 3 मुख्य प्रकार पाहिले आणि 3 उपप्रकार पाहिले, त्याचप्रमाणे याचेही 3 प्रकार पडतात. पहिला आहे उपसर्ग घटित, दुसरा आहे प्रत्यय घटित आणि तिसरा आहे अभ्यस्त घटित. ह्याच्याही सोपं लक्षात ठेवण्याचं जी पद्धत आहे तीही फार सोपी आहे. बघा, लक्षात ठेवा, याच्यामध्ये या दोघांमध्ये मूळ शब्द फार महत्वाचा आहे. मूळ शब्द या तिघांचा एक कॉमन फॅक्टर आहे, मूळ शब्द. या मूळ शब्द जो आहे त्याच्या पुढे, उदाहरणार्थ मी म्हणालो विचार, विचार हा मूळ शब्द आहे, पण त्याच्या आधी जर एखादा कोणताही शब्द लावला, म्हटलं समजा मी म्हणालो सु, सु हा शब्द लावला या ठिकाणी, सु, तर हा शब्द तयार होतो सुविचार, बरोबर. किंवा कु लावला, मी इथे कु लावला, तर म्हणतो आपण ना वाईट विचार. कुविचार काय करतो, एखाद्याबद्दल वाईट विचार करणं, तर तो होतो कुविचार. मूळ शब्दाच्या आधी येऊन, आधी एखादा अक्षर किंवा एखादा शब्द येऊन नवीन एक शब्द तयार होतो, त्याला म्हणायचं उपसर्ग घटित. सिंपल, अगदी साधं, सरळ आणि सोपं. त्याच्याच विरुद्ध असा आहे प्रत्यय घटित शब्द. मूळ शब्द लक्षात ठेवा, आणि ते प आहे ना, हा प, प म्हणजे पाठीमागचा, मूळ शब्दाच्या मागे. इथे आपण बघितलं उपसर्गामध्ये मूळ शब्द, या मूळ शब्दाच्या पुढे उपसर्ग घटित, आणि मूळ शब्दाच्या मागे तो आहे प्रत्यय घटित शब्द. तर अशा प्रत्यय घटित शब्द आपण एखादा कोणताही करू शकतो. मी पाटील घेतला, पाटील हे आडनाव एक, त्याच्या पुढे आपण की लावली तर पाटील की होतं. पाटीलच्या पुढे लीन लावला, लीन, तर होतं पाटलीन. तर सोपं लक्षात ठेवायचं मुलांनो, की शब्दाच्या आधी एखादा शब्द, मूळ शब्दाच्या आधी एखादा शब्द आला तर तो उपसर्ग घटित, आणि मूळ शब्दाच्या मागे आला तर तो प्रत्यय घटित. बस, तुम्हाला पैकीच्या पैकी 2 गुण याचे मिळणार आहेत. आणि तिसरा प्रकार आहे अभ्यस्त घटित. हा प्रकार ओळखणं तर खूपच सोपं आहे. यामध्ये सतत तेच शब्द वारंवार उच्चारले जातात, तेच शब्द वारंवार उच्चारले जातात. जसं आता मी म्हणालो, का रे मुलांनो, पाऊस कसा पडतोय, टप 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 टप, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, म्हणजे रट रट पटपट सटसट मटमट सटसट वटवट गटगट वटगट, हे जे तेच येणारे जे जोड शब्द आहेत, ते सगळे शब्द अभ्यस्त घटित मध्ये येतात. उदाहरणार्थ मी काय काय सांगितलं, कडकड, गडगडाट, झणझणाट. तर अशा पद्धतीचे येणारे जे शब्द आहेत ते अभ्यस्त घटित शब्द म्हणून ओळखले जातात. तुम्हाला परीक्षेमध्ये अशा पद्धतीने शब्द दिले जातील, त्यांचे भाग केले जातील, तर त्या भागामध्ये तुम्हाला उपसर्ग घटित कुठे, कोणत्या गटात मोडतो, प्रत्यय घटित कोणता शब्द आहे, याप्रमाणे असा चार्ट तयार करून, मी आता हाती केलाय, तुम्ही हाती करू नका, तुम्ही पेनाने काढा, आणि अभ्यस्त घटितामध्ये कोणता येतो, अशा पद्धतीने तुम्हाला ते शब्दाचं
वर्गीकरण त्या गटामध्ये करायचं आहे. निश्चितच हेही तुम्हाला 2 मार्क देऊन जातील. मला असं वाटतं खूप सोपं आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या की मूळ शब्दाच्या आधी आला की तो झाला उपसर्ग गटित आणि मूळ शब्दाच्या पाठीमागे आला तर तो झाला प्रत्यय गटित आणि पुन्हा 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 ते शब्द येतात त्यांना म्हणायचं अभ्यास गटित. बेस्ट ऑफ लक मुलांनो. विद्यार्थी मित्रांनो, विभाग 4 भाषा अभ्यासामधला आपण तिसरा घटक पाहतोय. याच्या आधी आपण समास पाहिला, शब्दसिद्धी पाहिलं आणि आता तिसरा प्रकार पाहतो आहोत. हा तिसरा प्रश्न आहे वाक्प्रचार. यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो की वाक्प्रचाराचा अर्थ लिहून त्याचा वाक्यात उपयोग करा. साधारण याला 4 गुण आहेत. 4 गुण अत्यंत सोपे आहेत. यापैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. परीक्षेला तुम्हाला साधारण 4 वाक्प्रचार दिले जातात. कोणतेही 2 सोडवायचे आहेत. पण 2 सोडवताना लक्षात घ्या तुम्हाला त्याच्या वाक्प्रचाराचा अर्थही लिहायचा आहे आणि त्याचा वाक्यात उपयोगही करायचा आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर समजा तुम्हाला वाक्प्रचाराला कंठस्नान घालणे, कंठस्नान घालणे, तर लक्षात घ्या हा इथे कंठस्नानाचा वेगळा आहे. तुम्ही रोजच्या प्रमाणे स्नान समजू नका. तर इथे तुम्हाला कंठस्नान माफ करा मी लागले लिहिले कंठस्नान घालणे. याच्यानंतर तुम्हाला याचा खाली ते अर्थ लिहायचा आहे. या वाक्प्रचाराचा अर्थ काय तर याचा अर्थ आहे ठार मारणे. हा अर्थ तुम्ही लिहिलात तुम्हाला 1 गुण मिळाला आणि या अर्थ अनुसरून या अर्थाला अनुरूप असं तुम्हाला छानपैकी वाक्य रचना करायची आहे. हे वाक्य इथे याच्या खाली लिहायचं आहे. पण एक लक्षात ठेवा वाक्य लिहिताना वाक्प्रचाराचा अर्थ न लिहिता त्याचा वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा. कारण परीक्षेत प्रश्न काय असतो वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. हा जो वाक्प्रचार आहे त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. भारतीय सैनिकांनी शत्रूला कंठस्नान घातले. शत्रूला कंठस्नान घातले. इथे लक्षात मी काय म्हणतोय हा वाक्प्रचार तुम्ही वाक्यात उपयोग केलात किंवा वाक्प्रचार म्हणून वाक्यात आला तर त्याच्या खाली अंडरलाईन करायला विसरू नका की तुम्ही ह्याचा उपयोग वाक्यात केलाय. त्यामुळे लक्षात घ्या हा वाक्य लिहिलं याला आणखीन 1 गुण मिळणार आहेत. असे तुम्हाला 2 वाक्प्रचार सोडवायचे आहेत. त्या 2 वाक्प्रचाराचे एकंदरीत तुम्हाला 4 गुण मिळणार आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला असे 4 वाक्प्रचार दिले जातात. मी तर तुम्हाला असं म्हणेन की 2च नका सोडवू, एखादा जास्तीचा पण सोडवा. समजा हे 2पैकी एखादं चुकलं तर तुम्हाला तोही गुण मिळू शकतो. मुलांना लक्षात घ्या खूप जास्त मार्क देणारा हा प्रश्न आहे. वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.